नमस्कार मंडळी, त्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवणार आहे आमच्या पेंढरगावचा तलाव. तर सुंदर स्वादेव पहिले तुमका मी पेंढरगावचं आमच्या नजर दाखवतोय. आणि त्यासोबतच ना नंतर पेंढर तलावाकडे काही वाईट गोष्ट एक घडली आहे ती तुमका मी दाखवतोय, काय घडली आहे ती. आणि अक्षरशः लाजिरवाणी अशी गोष्ट आहे ती तुमका मी दाखवते कशी काय घडलेली आहे ती. तर मंडळी बघू शकतोस माझ्यासमोर सुंदर असा पेंढरगावचा आमचा तलाव. तर निसर्गाच्या छायेचा वसलेला असा आमचा पेंढरगावचा तलाव असा. आणि एक नंबर वाटतं बघा, खूप सुंदर असा तलाव हा. तर तुमका आधी घेऊन जाते तलावाच्या तिथे. बरोबर ते आम्ही चलतो तिकडे. आता बगळे वगैरे बघू शकता, मस्त वाटतं संध्याकाळचं वातावरण. तर अगोदर बघूया तलावाच्या एकदम समोर जाऊन फुलं वगैरे कुठलं येली आहेत ती. आणि मग तुमका मी दाखवणार असं आहे की तलावाच्या बाजू काय वाईट गोष्ट घडलेली आणि लाजिरवाणी कुठली गोष्ट ती मी तुमका मी पुढे दाखवते. तर हे बघूया, बघू शकतास, मस्त वाटतात. तर अगोदर बघूया फुलं वगैरे कुठलेली आहेत. एक्झॅक्ट माका सुद्धा माहीत नाहीत की कसली फुलं आहेत, पण ती लांबसून बघू लय भारी वाटतात. आणि आता संध्याकाळच्या बरोबर जेमतेम 4:30 वाजा दिली आहेत. आणि ह्या तुम्ही दृश्य बघू शकतास. तर आता तलावाच्या बाजूक ना मस्त फुलं येली आहेत, तशी बघू शकतास. हे बघा किती भारी वाटतात बघा, खूप सुंदर वाटतात फुलं ही. आणि बरोबर तलावाच्या बाजूकच असत. आता मी जवळ जाते आणि तुमका मस्तपैकी शांत पाणी दाखवते तलावाचा. तर बघू शकता समोर माझ्या ह्या तलाव. आता मी त्या ब्रिजवरून येलोय. तिथे वरती ब्रिज आहे, हो पूर्ण पाहत असा तलावाचा आमच्या. आणि इथेच सगळे बगळे वगैरे फिरकतच असतात, म्हणजे फिरत असतात. तर बघू शकतास पक्षी तर भयानक येतात, म्हणजे जे आपण पाहिलेले नसतो ते सुद्धा पक्षी इकडे आपल्या बघूक गावतात. तर आता बघू शकतास या शांत पाणी संध्याकाळचा मस्त वेगळी. आणि समोर असं आपल्या देवीचं मंदिर तिथे. तर आता मी तुमका जरा ही बाजू दाखवते. आता ही बाजू तुम्ही बघू शकतास, तलावाच्या समोरची बाजू. तर कमळा वगैरे जी फुलतात ते तिकडे. आता पक्ष्यांचा थोवा बघू शकतास, इथून एवढं दिसणार नाही, पण मस्तपैकी पक्ष्यांचा थोवा आता उडलो, आवाज तुम्ही ऐकत असतालाच. तर आता मी इथून तुमका मी तलाव दाखवतोय. हा बघा, आता ह्या वर्षी तरी तलावाचं पाणी व्यवस्थित नीट भरला नाही, कारण ही पूर्ण बाजू पॅक होता. समोरचं झाड असा ता सुद्धा पूर्ण बुडता. ह्या वर्षी एवढं पाणी नाही, पण बघू तर एक नंबर वाटतं. आणि हे बघू शकता, हे बघा. तर ह्या तुमका बघू खूप मजा वाटली. खरं तर निसर्गात फिराक आहे आपण. आणि हो एक सुकून आहे ना, ह्यो फक्त आपल्या गावाकच बघू गावता, बाकी कुठे तुमका गावाचो नाही. तर आता तुमका लाजिरवाणी गोष्ट मी दाखवतेलेच पुढे काय केल्याने या कांटा. तर दाखवते तुमका पुढे. तर नक्कीच तुमका राग येतो त्या गोष्टीचो. तर तलाव बघा आणि तलावाचं पाणी बघा, मस्त वाटतं. आता जरा इकडे पाणी या साईडने चालतंय, कारण चप्पल पुरा रूप तर राहतात ह्याच्यात चिखलात. तर माणसाने नक्कीच हे गोष्टी फिरावं आहे, त्याला वगैरे फिरावं आहे, बघू काय. तर त्याला आता जवळ तुम्ही बसू सुद्धा शकतास. आणि एकांतात बसला असता तुमका लय भारी वाटताला या अशा पाण्याच्या ठिकाणी. आणि हे पक्ष्यांचे आवाज तुम्ही ऐकू शकतास. तर बघा केवढं भारी वाटतं बघा पक्ष्यांचे आवाज ऐका. तर आम्ही जेव्हा पावसाळ्यात मासे वगैरे गरव ना, ती जागा असं हीच. तर आता मी तुमका जरा इथे थांबून दाखवत आहे. हो बघा, आता ह्यो तुम्ही नजारा बघू शकतास, एक नंबर वाटतं शांत पाणी जेव्हा असा म्हणजे स्मूथली असं हलता ना स्लो मोशनमध्ये. तर बघू लई भारी वाटतं. आणि ह्याच बघूक ना माणसात तडपतात. तर खरोखरच आम्ही भाग्यवान असो की ह्या बघूक आमका गावता. आता इकडून नजारा बघू शकतास तुम्ही, कसं भारी वाटतं बघा. तर आता इथूनच तुमका मी पुढे घेऊन जातो आहे. आणि काही भिकारचोट लोकांनी ना वाट लावून टाकल्याने या जागेची, म्हणजे काय विचारू नको. तर ह्या लोकेशन ना एक निसर्ग सौंदर्य असा लोकेशन असा आणि तलाव असा आमचा. पण या लोकेशनची काही भिकारचोट रांडाच्यानी वाट लावून टाकल्याने या ते तुमका आता मी पुढे दाखवतलो आहे. तर शिवाय एवढ्या वाटीच देतो आहे, कारण हे जे गोष्टी आहे ना आणि हो जो निसर्ग आहे ना, तो निसर्ग बघण्यासाठी आपल्या देवाने दिलेलो आहे. परंतु काही लोक आहेत ना त्याचा दुरुपयोग करतात. तो मी तुमका दाखवते आता काय केलं नाही तो.
हे पक्षी बघू शकतास मस्त वेगळे उडलेलो. तर आता बघू शकतास जास्त झाड असा जिथे आम्ही पावसात गरव घ्यायचो आणि सुंदर झाडा बघा खडका वगैरे लय भारी वाटतात. आणि इथून तुम्ही आता नजारो बघू शकतास एक नंबर. हो बघा संपूर्णतः वाहणार होता पण ह्या वर्षी जरा लेट पाणी साचवल्यामुळे जरा पाणी पसराक नाही सगळीकडे. तर आता मी तुमका दाखवते. आता ह्या बघू शकतास काय पराक्रम केल्याने आहेत ते. तर मंडळी आता हे बघू शकतास आई भिकारचोट लोकांनी रांडेच्या जे फिराक येतात ना ते बघू शकतास. हे बघा हे असे दारिये पिऊन ना पाण्याचे बाटले असं पार्टी करू खाई येतात. आता माका सांगा तुम्ही की ही जागा काय ती म्हणजे पार्टी वगैरे करूची. ही आता एवढी बेस्ट जागा ना म्हणजे फिराक येऊची किंवा एकांतात बसूची एक नंबर जागा. पण काही भिकारचोट लोकांना असे वाट लावून टाकतात. आता ही बॉटल बघू शकतास. ही बघा ही आजूबाजू तुम्ही बॉटल बघू शकतास. तर आपल्याक तर सध्या माहीत नाही कोण येतात किंवा कुठे काय पार्टी करतात. आता कचरो तुम्ही समोर बघू शकतास तलावाच्या बाजूक कितको. तर ह्यो आता कचरो कोण उचलतो माका सांगा. आणि ह्योच कचरो आता पाण्यामध्ये जातलो सुद्धा उडान कारण ह्या प्लास्टिक वगैरे वेपर वगैरे खाल्लेले आहेत ते सगळे. तर हे असे काही भिकारच लोक असे फिराक येतात आणि मग तलावाकडे असा काहीतरी नकोता घटना करून ठेवतात. पण त्या लोकांका निसर्गाचा महत्त्व माहीत नाही किंवा निसर्गात फिराक येणार नाही तर ते फक्त असल्याच काहीतरी करू घेतात. तर माका आता कॉमेंटमध्ये नक्की सांगा की ह्या लोकांसाठी काय सांगायचं. आता बघू शकता तुम्ही माझ्यासमोर एवढा असं म्हणजे भारी असा आमचा तलाव असा आणि एक नंबर अशी जागा फिरण्यासारखी. आणि एकांतच बसा ना तुम्ही मस्तपैकी या निसर्गाचा आस्वाद घ्यावा आणि एक एन्जॉय करा. आता त्या तुम्ही देवळाकडे जरी बसलास ना तरी तुमका लई भारी वाटताला. मंदिरात मध्ये बसलास आतमध्ये आणि तलाव जर बघितलास तर एक नंबर फील वाटता. तर ह्या आपल्या अनुभवाचा असता. पण हे काही भिकारचोट लोक येतात ना असे पार्टी वगैरे करू त्यामुळे संपूर्ण वाट लावून टाकले ना. तर त्या कुठेतरी बंद होऊ करा. आणि ह्या तलावात मासेमारीसुद्धा होता. तर ती एप्रिलच्या एंडिंगला मे महिन्यात होतील मासेमारी. तर मी गावी असले तर नक्कीच तुमका दाखवीन. तर आजचा व्हिडिओ एवढा पुरतोच. तर कारण ती गोष्ट बघून जरा माका जरा एकदम रागिल्यासारखं झाला. कारण ह्या तलावाकडे असल्या गोष्टी घडणं ह्या चुकीचाच आहे. आता या तुमका दाखवतेच काय म्हणजे बेकार करूक लागलेत लोक आता. तर एवढाच आजच्या पुरता. तर तुमका असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. नक्की व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून समजात की लोकांचं काय काय चाललं आता. तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ या लाईकसुद्धा ठोका आणि चॅनलवरती कोण नवीन असतं नक्की चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.